मला मला जे आवडत नाही ना ते सगळं आठवून आठवून तुम्ही ते सगळं करताय. ते सगळं करताय, मुद्दाम करताय ना. मला त्रास देण्यासाठी तुम्ही मुद्दाम असं वागताय ना. स्वानंदी मॅडम, मी तुम्हाला का त्रास देईन? तुम्हाला खरंच असं वाटतं मी तुम्हाला त्रास देईन? हो. आई ग, तुम्ही एक काम करता का? सॉरी, खूप वेळ घेतला मी तुमचा. तुम्ही जा, तुमची तर टिमोयाशी गप्पा मारा. ती तशी तिथे सगळ्यांचा जीव खात असेल. सॅम कुठे? माझा सॅम कुठे? जा 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 जा. हे बघा स्वानंदी मॅडम, किमया माझी फक्त मैत्रीण आहे, पण तुम्ही अहो तुम्ही पण माझी मैत्रीणच आहात. ती तर जुनी मैत्रीण आहे. तुम्ही आत्ताच झाले का? तुम्ही फक्त मैत्रीण नाही आहात स्वानंदी मॅडम, तुम्ही माझी बायको आहात. वाव, हॅपी हॅपी रिअलायझेशन. लक्षात आलं तुमच्या? मी बायको आहे तुमची. वा, समर राजवाड्यात लक्षात आलंय. स्वानंदी मॅडम, काय होतंय तुम्हाला? काय इतकी चिडचिड करताय? केवढं बोलताय तुम्ही आज? काय होतंय? त्रास. हे सगळं जे चाललंय त्याचा मला खूप त्रास होतोय. आणि त्याचं कारण फक्त तुम्ही आहात. मला त्रास होतोय. ती कोण तुमची ती टिमया? ती किती अति करते. अरे एवढा मोठा बिझनेस चालवताना तुम्ही राजवाडे, तुम्हाला लक्षात नाहीये? एक वाक्य नाही बोलतायत तुम्हाला. तुम्ही तिला काहीच बोलत नाही. माझ्या डोळ्यासमोर ती असं सगळं वागते आणि तुम्ही तिला काही बोलत पण नाही. स्वानंदी मॅडम, हे बघा, तिला मला दुखवायचं नाही म्हणून मी तिला हवं ते बोलू देतो, वागू देतो, आणि मला तुम्हालाही दुखवायचं नाहीये. आय एम सॉरी, पण ना मला कळलंय मला काय करायचं ते. चला आज जाऊ. काय करणार आहे? मी करीन जे मला करायचं ते. चला आपण आतमध्ये जाऊया, बोलूया. चला. अहो स्वानंदी मॅडम, चला. बाप रे, आई आई काय होते सगळं? मम्मा, बघितलंस ना कशी बोलली स्वानंदी किमयाला? बाप रे, किमया गेस्ट आहे ना आपली, असं बोलतं का कोणी? स्वानंदीचे बाबा, हे असं रूप स्वानंदीचं आम्ही कधीच बघितलं नाही हो. आधी कधीच अशी वागली नव्हती. तुमच्या घरी असताना वागली आहे का अशी कधी? नाही म्हणजे गप्प बस. मग आता काय प्रॉब्लेम झाला तिला? हा, अशी का वागली असेल ती माझ्याशी? आणि ते सुद्धा सगळ्यांत समोर. गेस्टचा असा इन्सल्ट करतात? तुम्ही काहीच शिकवलं नाहीये तिला? ऐका ना हो मॅडम, आमच्या संस्कारांवर संशय घेऊ नका अजिबात. आमची स्वानंदी अशी नाहीये, हो की नाही? अजिबात अजिबात नाही अशी आमची स्वानंदी. खूप चांगली आहे. तुम्ही स्वतः कशा वागल्यात जरा बघा. तुम्ही तिच्या नवऱ्याला असं चिकटून चिकटून तिच्याबरोबर डान्स करत होता. भैसाटली ना ती. समजा मी असते तिच्या जागेवर तर मी पण अशीच भैसाटली असती. मी पण असे तमाशा केले असते. बरोबर आहे ना? आई, अच्छा, म्हणजे मी सॅम बरोबर डान्स करत होते हे तिला आवडलं नाही का? मग इतके दिवस का गोड वागत होती माझ्याशी? का नाटकं करत होती? हा, आणि हे बघा, सॅमला मी खूप पूर्वीपासून ओळखते. कॉलेजचे फ्रेंड्स होत आम्ही. आमची मैत्री अशीच होती आणि अशीच आहे. आम्ही असेच वागतो एकमेकांशी. आता तुमच्या मुलीचं त्याच्याशी लग्न झालंय तर तिला लायसन्स मिळालंय माझ्याशी रूडली वागण्याचं. तुमच्या मी पाया पडते हा. तुम्ही परत परत माझ्या मुलीचे संस्कार काढू नका. खूप चांगली आहे ती.
खूप चांगली आहे ती मुलगी, असं कधीच करणार नाहीये ती. म्हणता तू जरा गप्प बैस. अहो समजावून सांगते मी यांना. चूप बैस म्हणताना जरा शांत राहा. अच्छा, म्हणजे तुमचंही नाही ऐकत ह्या. जनरली म्हणजे मॅनर्सचा प्रॉब्लेमच आहे ह्या फॅमिलीमध्ये. माफ करा मॅडम, मी स्वानंदीच्या आणि माझ्या बायकोच्या वतीने तुमची माफी मागतो. माफ करा. तुम्ही कशाला सारखं माफी 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 मागत राहता? नका मागू माफी अशी. मंदा तू चूप बैस. तुला गप्प बस म्हणून सांगितलं ना मी एकदा. किंवा मॅडम, अहो माझी नंदू अशी नव्हती हो, आणि ती नाही आहे. ती खूप शांत आणि विचारी आहे. आज आज ती अशी का वागली हे मला सुद्धा कळत नाहीये. पण तुम्ही मनावर घेऊ नका प्लीज. किमया, बाळा तू चिडू नकोस. अगं स्वानंदी खरंच अशी नाहीये. तू कोणालाही विचार, अगदी स्टाफला सुद्धा विचारतो. हो, आजी म्हणते ते खरं आहे. स्वानंदी वहिनी अशी नाहीये. आत्ता नक्की काहीतरी गडबड झाली, म्हणजे चुकून कदाचित काहीतरी वेगळं प्यायलं गेलंय तिच्याकडून, म्हणून हे सगळं घडतंय. ग्रेट. इथे तर आर्मीच उभी आहे स्वानंदीला डिफेंड करण्यासाठी. राजवाडे, अजून अजून एक जोक सांगा. सांगणार. तुम्ही ऐकणार आहे? सांगणार. या इकडे स्वानंदी मॅडम, मी सांगणार. त्यांना सगळ्यांना हो, सांगूया. सगळ्यांना सांगा, सगळ्यांना सांगायचं. या. कठीण आहे. ए ग, बघवत नाहीये मला, बघवत नाहीये. लाज लाज गेली राजवाड्यांची. आई काय हे त्रास होतोय मला, त्रास होतोय. आनंद, या सगळ्या पाहुण्यांना जेवण घ्यायला सांग. हो आजी. अनबिलिव्हेबल आहे. मी कधीच विचार केला नव्हता की ह्या घरात मला अशी वागणूक मिळेल. रिडिक्युलस. काय रे देवा, स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की आमची स्वानंदी अशी वागेल. हो. अजून काय काय बघावं लागणार आहे या सरपोतदार फॅमिलीमुळे. रोहन आपल्यामुळे. चल. आई बाई बाई. वा वा. आपल्यामुळे. तुम्ही प्लीज सगळ्यांनी खाऊन घ्या, प्लीज प्लीज हा, खाऊन घ्या. प्लीज प्लीज.